मोदी ने मुंबई में अटल सेतु का पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या शिवडी न्हावाशेवा अर्थात अटल सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात आलंय आणि या लोकार्पण सोहळ्यानंतर हा सागरी सेतू आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालाय। मोदींसोबत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते। सागरी सेतूनंतर राज्य सरकारचं लक्ष आता मुंबईचा रिंग रोड आहे। पुढच्या काळामध्ये मुंबईला रिंग रोड उभारण्याची महत्वाकांक्षी योजना सरकारनं आखल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। हम लोग कोस्टल रोड से जोड़ रहे हैं। आगामी लोकसभा निवडणुकीनंतर येणारं वादळ विरोधक सहन करू शकणार नाहीत असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। ते रामानं रावणाच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी समुद्रावर सेतू बनवला होता आणि तसाच हा सागरी सेतू ही अहंकारी लोकांचा अहंकार चक्कात चूर करणार असल्याचं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। टोला शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला और इसलिए मैं कहूंगा शिवडी न्हावाशेवा रस्त्यावरून ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि सरकार कोसळेपर्यंत 30 महिन्यामध्ये याचं 85% काम झालेलं होतं। मात्र त्यानंतर 1.5 वर्षात उर्वरित 15% काम पूर्ण होऊ शकलं नाही। व्हीआयपींची वाट बघत उद्घाटन रखडवलं जातं असा आरोप ठाकरे गटाच्या ट्विटर हँडलवर करण्यात आला। दिघागाव रेल्वे स्थानकात भाजप आणि ठाकरे सेनेत जोरदार राडा झाला। पोलिसांनी ढोल ताशा वाजवण्यास मनाई केल्यामुळे खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकच्या सभेत मोदींनी तरुणांना ड्रग्ज सेवन टाळा आणि आई बहिणीवरून शिव्या देऊ नका असा सल्ला दिला। गेल्या काही महिन्यामध्ये नाशिकमध्ये ड्रग्ज रॅकेट चांगलंच गाजलं होतं, त्यामुळे मोदींनी नाशिकच्या सभेत ड्रग्जचा उल्लेख केला। तर 22 जानेवारीला मंदिरांच्या स्वच्छतेचं अभियान सुरू करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। प्राण प्रतिष्ठा के पावन अस्वर के निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिराला भेट दिली। 23 मिनिटं काळाराम मंदिरात पूजा आणि पठण त्यांनी केलं। नाशिकमधल्या ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान ठरले।